सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार। आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोय। टॉपिक आहे आपला आकृत्यांवर आधारित प्रश्न असणार आहेत। विविध स्पर्धा परीक्षेला आकृत्यांवर प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आज आपण आकृत्यांवर आधारित काही प्रश्न घेऊन आलोय। परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात। तर हे प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात, ज्या आकृत्या असतात त्या आकृत्यांवर किती प्रकारचे प्रश्न असू शकतात, हे आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, या ठिकाणी आपल्या लक्षात येईलच पहिला आहे गटात न बसणारे पद ओळखा, विशिष्ट प्रकारचा क्रम, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, आकृतीतील सहसंबंध, तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या, गटात बसणारे पद ओळखा, कागदाच्या घडीचा प्रकार, लपलेली आकृती शोधणे आणि प्रश्नाकृती पूर्ण करणे। म्हणजे जवळपास वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला अशा 10 प्रकारच्या आकृत्यांवर प्रश्न विचारलेले असतात। त्यामुळे आपल्याला ह्याचं आकलन होणं गरजेचं आहे, कारण एक एक प्रश्न हा किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आज मी तुमच्यासाठी खास हा टॉपिक घेऊन आलोय। आता हे सगळे जे काही टॉपिक्स आहेत एकदाच घेणे आपल्याला शक्य होणार नाहीत, म्हणून आपण एक एक टॉपिक प्रत्येक व्हिडिओत घेऊन येणार आहोत। आज आपण पहिला टॉपिक घेणार आहोत, गटात न बसणारे पद ओळखा। आता ह्याच्यावर आपण डायरेक्टली प्रश्न घेऊ। पहिला प्रश्न आहे, बघा, अशा आकृत्या दिलेल्या असतात। ह्या आकृत्यामध्ये 4 आकृत्या आहेत। 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या आहेत। त्या 3 आकृत्यांचा संबंध किंवा त्यांची रचना हे समान आहेत आणि एक आकृती ही त्यांच्यापेक्षा भिन्न आहेत। मग जी आकृती भिन्न असेल ती आकृती म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर असते। तर बघा, आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, आपण पहिली जी काय आकृती दिसते त्या पहिल्या आकृतीला आपण प्रश्न समजायचा किंवा बेस समजायचा तिला, आणि तिच्यावर ना बाकीच्या आकृत्या तशा दिसताय का आपण बघायच्या। आता आपण या ठिकाणी हिला बेस आपण समजली, ही बेस आहे, प्रश्न आकृती म्हणा, आणि मग ह्याला आपण नंबर देऊ। 1 हा जो स्टार दिसतोय त्याला 2 आणि हा त्रिकोण दिसतोय त्याला 3, आणि हे नंबर कसे दिले, आपण क्लॉकवाईज नंबर दिले। आता असेच नंबर आपण प्रत्येक मध्ये जो काय हा जो काही घटक आहेत या घटकाला नंबर द्यायचे। पहिला घटक आहेत 1, 2 आणि हे आहेत 3, आणि नंबर कसे दिले आपण क्लॉकवाईज। त्याच्यानंतर हा 1, हा 2 आणि हा 3, आणि हा नंबर कसे दिले आपण क्लॉकवाईज दिले। या ठिकाणी काय आहेत, हा 1 नंबर आहे, बरोबर आहे, 1 नंबर। स्टारला 2 नंबर आहेत, बरोबर आहेत। त्रिकोणाला 3 नंबर आहेत, म्हणजे 3 नंबर आहेत। म्हणजे लक्षात घ्या, हे जे काही स्वस्तिकचं चिन्ह आहे त्याचा 1 नंबर आहेत, सगळीकडे 1 नंबरच आहेत, किंवा जो काही नंबर दिले ते नंबर सगळे बरोबर आहेत। पण ह्या ज्या काही पहिल्या 3 आकृत्या दिसत आहेत, ह्या 3 आकृत्या त्या क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरतायत, आणि ही जी काही आकृती आहे ती आकृती अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये ती फिरते। म्हणजे ही जी काही चौथी आकृती आहे ती चौथी आकृती ह्या तिघांपेक्षा भिन्न आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। अशा प्रकारे आपल्याला ही प्रश्न सोडवायची असतात। म्हणजे या तिघांमध्ये काय असते, साधर्म्य असते किंवा सिमिलॅरिटीज असते, आणि हा जो काही एक प्रश्न आहे तो सिमिलर नसतो, तर ह्या तिघांपेक्षा तो वेगळा असतो, म्हणून जे वेगळं असतं ते या प्रश्नाचं उत्तर असतं। आणि म्हणूनच आपण म्हटलं गटात न बसणारे पद ओळखा। तर अशा प्रकारे आपल्याला ते सोडवता येईल। दुसरा प्रश्न बघा, काय केलेत, ही आकृती दिसते, एका आकृतीचे 4 भाग केले, एका आकृतीचे 4 भाग केले, आणि ह्या 4 पैकी एक भाग रंगवलेला आहे। बघायचे, एका आकृतीचे 4 भाग केले आणि 4 पैकी एक भाग रंगवलाय, असं आपण कल्पना करूया। इथे सुद्धा 1 2 3 4 भाग आहेत आणि एक भाग रंगवलेला आहे।
हे झाले एकूण भाग आणि हा झाला रंगीत भाग. लक्षात ठेवा, म्हणजे इथे सुद्धा काय झाले, एकूण भाग 4 झालेत आणि रंगीत 1. ह्या इथे बघा एकूण भाग किती झालेत, 1 2 3 4 5 6. एकूण भाग झाले 6 आणि त्यापैकी रंगवलेला 1. या इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग आहेत 8 आणि रंगवलेले भाग आहेत 2. आता ह्याचं संक्षिप्त रूप काढलंय तर काय होईल, बे एक बे, बे चौक 8. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल, आता काय लक्षात येते, ह्याचा जो काही रेशो आहे, रेशो म्हणा किंवा त्याला आपण गुणोत्तर म्हणा, गुणोत्तर एकास 4 आहेत. ह्याचे सुद्धा गुणोत्तर एकास 4 आहेत. ह्याचे सुद्धा गुणोत्तर एकास 4 आहेत आणि ह्याचे मात्र एकास 6 आहेत. म्हणजेच ह्या तिन्ही आकृत्यांचे गुणोत्तर समान आहेत आणि या आकृतीचे गुणोत्तर समान नाहीत, म्हणून ही आकृती या तिघांपेक्षा वेगळे आहेत. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. गटात न बसणारी आकृती किंवा त्याला गटात न बसणारे पद ओळखा, म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. त्याच्यानंतर या इथे सुद्धा एक एक भरपूर एलिमेंट दिले, भरपूर या ठिकाणी आपल्याला घटक या ठिकाणी दिलेले. तर एक एक घटक आपण या ठिकाणी बघायचा असतो. प्रत्येक घटक या ठिकाणी फिरून बघायचे. आता हा जो काय एरो दिसतोय, एक एक बघा, इथे इकडे आहेत, त्याच्यामध्ये ह्या इथे आला, त्याच्यानंतर ह्या इकडे आला आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे आला. तर हे जे काही घटक आहे ते प्रत्येक घटक तुम्ही या ठिकाणी काय करायचे, फिरून बघायचे. फिरून बघितले तर आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर मधला जो काय हा त्रिकोण आहे तो त्रिकोण बघायचा. उदाहरणार्थ ह्याला आपण 1 नंबर दिला, त्याच्यानंतर ह्याला आपण 2 नंबर दिला, ह्याला 3 नंबर दिला, ह्याला 4 नंबर द्या. किंवा आणखीन आपण असंही करू शकतो की हे 2 घटक अल्टरनेट चेंज करू शकतो, हे 2 घटक अल्टरनेट चेंज करू शकतो, किंवा हा मधला जो गोल आहे त्याची पोझिशन बघू शकतो. बघा, अनेक प्रकारे आपण क्रायटेरिया लावू शकतो. हा क्रायटेरिया आपल्याला लावता आला पाहिजे. प्रत्येक वेळेस नंबर देणं पाहिजे का, नाही. तर कधी कधी आपण ह्या दोघं सुद्धा आपण अल्टरनेट करू शकतो. हा गोल आणि हा मायनसचं चिन्ह आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवताना प्रत्येक वेळेस क्रायटेरिया हा बदललेला असतो आणि म्हणून जास्तीत जास्त आपण या ठिकाणी सराव करायचा असतो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त सराव केल्याशिवाय आपल्याला प्रश्नांची उत्तर काढता येत नाहीत. तर या ठिकाणी काय असतं, त्यांची पोझिशन बघा. हा त्रिकोण आहेत, त्रिकोणानंतर गोल आहेत, गोल नंतर मायनस आहे, मायनस नंतर प्लस आहे. म्हणजे चारही जे काय आहे ते एकसारखेच आपल्याला फिरताना दिसत आहेत. 1 नंबर त्रिकोण, 2 नंबर गोल, 3 नंबर मायनस, 4 नंबर प्लस. तर अशा प्रकारे हे काय करतायत, क्लॉकवाईज या ठिकाणी फिरतायत. त्रिकोण नंतर गोल नंतर मायनस नंतर प्लस, त्रिकोण नंतर गोल नंतर मायनस नंतर प्लस. तर आता या ठिकाणी काय करायचंय, त्याच्यानंतर हा जो मधला दिसतोय तो मधला आपण बघायचा. हा एरो दिसतोय, इथं हा एक कोपऱ्या दिसतोय, त्याच्यानंतर हा एरो आहेत, त्याच्यानंतर हा मध्ये आहेत, हा एक एरो दिसतोय आणि ह्या मध्ये एक गोल भरलेला आहे, ह्या पुन्हा इथे एक गोल भरलेला आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल का ते बघायचं. किंवा मधले जे काही चिन्ह दिसत आहेत ते मधले चिन्ह बरोबर दिसत आहेत का, ती चिन्ह आपण या ठिकाणी बघायची. आणि हे सगळं बघितल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की एक कुठेतरी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि तो प्रॉब्लेम आपण सोडवायचा आहे. तर हे तुमच्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर 4 आहेत. तुम्ही स्वतः या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर याआधी आपण एक प्रश्न बघितला, 2 प्रश्न एकदाचे. इथे काय केले, 2 रंगवलेले आणि 2 न रंगवलेले असं आपण म्हणू शकतो. बघा, तुम्ही तुमच्या विचारानुसार किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे तर्क लावता येतोय, क्रायटेरिया लावता येतो, त्याप्रमाणे तुम्ही लावू शकतात. मी काय म्हणतो या ठिकाणी, एकूण भाग 4 आहेत, रंगवलेले भाग 2 आहेत असं आपण म्हणू शकतो.
किंवा तुम्ही असं म्हणू शकता 2 रंगवलेले आणि 2, तुम्ही असं म्हणू शकता 2 रंगवलेले आणि 2 न रंगवलेले. मग इथे काय म्हणणार, 4 रंगवलेले 4 न रंगवलेले. या ठिकाणी काय म्हणणार, 3 रंगवलेले 3 न रंगवलेले. आणि या ठिकाणी काय दिसते आपल्याला, 1 2 3 4 5 6 2 रंगवलेले आणि 6 न रंगवलेले. ह्या प्रत्येकाचा रेशो जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी काय येईल, 1:1. या ठिकाणी येईल 1:1. या ठिकाणी येईल 1:1 आणि या ठिकाणी येईल 1:3. म्हणजेच 1 2 आणि 3 ह्या आकृत्यांचा रेशो आहेत 1:1 आणि ह्याचा आहे 1:3 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर हे जे काय आहेत, ह्या आकृतीला तुम्ही एका पोझिशन मध्ये फिरवा आणि एका स्थितीमध्ये आणून उभं करण्याचा प्रयत्न करा. आता एका स्थितीमध्ये जर तुम्ही उभं केलं तर हा जो काही भाग दिसतोय, आपण असा विचार केला तर ह्या बाजूला या कोपऱ्यामध्ये हा भरलेला गोल आहे. या ठिकाणी सुद्धा विचार केला या लाईनला तर राईट साईडला आहेत. ही आकृती जर आपण उभी केली अशा प्रकारे तर इथं सुद्धा काय आहेत, राईट साईडला. आणि हे जर आपण उभं करण्याचा प्रयत्न केला तर हे असणार आहेत लेफ्ट साईडला. म्हणजेच या 3 आकृत्या आपण एका स्थितीमध्ये उभ्या केल्या तर या तिन्ही आकृत्या समान दिसतील आणि ही आकृती मात्र आपल्याला उलटी दिसेल. आणि म्हणून जे काही वेगळं असतं ते ह्या प्रश्नाचं उत्तर असतं पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आणखीन हा एक प्रश्न आहे बघा. आता वेगळं काय शोधायचं आपल्याला, तर सगळ्यांच्या डोक्यावर जे दिसत आहेत ते बघायचे. ते सगळे सेम दिसत आहे का, डोळे सेम दिसत आहे का ते बघायचे. डोळे सेम दिसतंय, नाक सेम दिसतंय का, तोंड सेम दिसतंय का, त्याच्यानंतर कान सेम दिसतंय का बघा. ह्या इथे कान मात्र इथं बदललेले, ह्याचे कान वेगळे आहेत. म्हणजेच ह्या तिन्ही आकृत्या समान आहेत आणि ही आकृती वेगळी आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सोपं आहे की नाही, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग आपल्याला सहज या प्रश्नाची उत्तरं सोडवता येतील. आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. पुन्हा एकदा सांगेल, जेवढे तुम्ही जास्त प्रश्नांचा सराव कराल तेवढे आपली सोडवण्याची जी काही क्षमता आहे किंवा नवीन नवीन क्रायटेरिया आपण त्या ठिकाणी शोधू शकतो किंवा नवीन नवीन क्रायटेरियाने आपण स्वतः उत्तरं काढू शकतो. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे बघ, काय दिसतोय या ठिकाणी, तर आकृत्या सेम आहेत. हा जो काय मधला गोल दिसतोय बघा, हा जो काय गोल दिसतोय हा गोल या ठिकाणी वेगळा दिसतोय. इथे सरळ आहेत, इथे सगळे सरळ दिसत आहेत आणि या ठिकाणी मात्र उलटा दिसतोय. म्हणून ह्या तिन्ही आकृत्या समान आहे, ही आकृती वेगळे आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय दिसतंय, 1 2 3 4 ह्या ज्या काही 4 आकृत्या आहेत, या 4ही आकृत्यांना एकही का म्हणूया आपण कोपरा नाही किंवा त्याला कॉर्नर्स नाहीत. आणि जे काही साईड दिसत आहेत आपल्याला ती एकच साईड आहेत, ते आहेत कर्व साईड आहेत. हे सगळीकडे इथे आपल्याला हे दिसतंय पण हे सगळं काय आहेत, कर्व आहेत. हा सुद्धा काय आहेत, कर्व आहेत. आणि या ठिकाणी मात्र काय झालेले आहेत, आपल्याला या ठिकाणी कोपरे आपल्याला दिसत आहेत, त्या ठिकाणी आपल्याला साईड दिसत आहेत. म्हणजे ही आकृती ह्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा इथं काय दिसतंय आपल्याला, पहिली आकृती आपण बेस म्हणून समजा आणि तशाच बाकीच्या आकृत्या आहे का ते आपण बघण्याचा प्रयत्न करा. आपण एक एक एलिमेंट या ठिकाणी बघत जायचा. एक एक एलिमेंट बघितला की आपल्या या लक्षात या ठिकाणी येईल. ही जशी आकृती आहे तशीच ही आकृती आपण फिरवण्याचा प्रयत्न करायचा. मधले एक एक घटक आपण फिरवण्याचा प्रयत्न केला. आता हा घटक जर इकडे आला तर काय होईल, हा एक अँगल तयार होतोय. याला आपण नाव दिलं, समजा हा असेल
लेफ्ट आणि हा आर असेल तर लेफ्ट आणि आरच्या मध्ये हा स्टार आहेत. आता ही जी मधली आकृती आहेत, मधली आकृती तुम्ही फिरवण्याचा प्रयत्न करा. फिरवण्याचा प्रयत्न केला तर ही काय दिसेल आपल्याला ते आपण बघा. त्याच्यानंतर हे फिरवण्याचा प्रयत्न करा, हे तर आपल्याला दिसेल, आणि पुन्हा हे फिरवण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला दिसेल. आता आपण काय म्हटलं होतं, ही जी रेषा आहे त्याला काय म्हणायचं आपण एल, हिला म्हणायचं आपण आर, हिला म्हणायचं एल, हिला म्हणायचं आर, हिला म्हणायचं आपण एल आणि हिला म्हणायचं आपण आर. तर बरोबर एल आणि आरच्या मध्ये आहे का? आता हा जो एल दिसतोय हा जर आपण फिरवला तर काय होईल, उलट होईल. या ठिकाणी उलट होईल. हा जो आहे तो काय होईल, हा होईल लेफ्ट आणि हा या ठिकाणी होईल आर होईल. हे जर आकृती आपण बरोबर फिरवली तर ही पण तशीच होईल, आणि ही जर आपण फिरवली तर ही सुद्धा तशीच होईल. म्हणजे एवढा जरी घटक बघितला आपण, हा एवढा जरी घटक बघितला तरी हा घटक या 3 आकृत्यामध्ये समान आहेत, आणि हा जो काही घटक दिसतोय तो घटक ह्याच्यामध्ये वेगळा आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा, म्हणजे थांबून ठेवा आणि ह्या आकृत्या बघा, तुम्ही फिरवण्याचा बघा करा. तर निदान एवढं जरी तुम्ही फॅक्टर्स बघितला तरी सुद्धा हे फॅक्टर आपलं वेगळं दिसते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्न बघा. इथे एकूण किती भाग दिलेत, 1 2 3 4 5 6 7 8. 8 पैकी काय दिसतायत, 4 रंगवलेले. हे इथे काय दिसतायत, 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत. रंगवलेले किती आहेत, 1 2 3 3 रंगवलेले आहेत. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग आहेत. रंगवलेले किती आहेत, 4 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग आहेत. रंगवलेले किती, 1 2 3 4 5. या ठिकाणी 5 भाग आहेत. तर आता या ठिकाणी आपण बघायचं की या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, काय सिमिलरिटी दिसत आहेत. आता या ठिकाणी तर किती दिसत आहेत आपल्याला, हे इथं एकूण आहेत 8 आहेत. 8 पैकी 4 रंगवलेत. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. 8 पैकी 3 रंगवलेत. या ठिकाणी एकूण आहेत 8, 8 पैकी 4 रंगवलेत. आणि या ठिकाणी एकूण आहेत 8, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण आहेत 8 आणि रंगवलेले किती आहेत, 5. हे आहेत रंगवलेले, हे आहेत रंगवलेले आणि हे आहेत रंगवलेले आहेत. आणि मग आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करायचा, काही रेशो शोधण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी रेशो काय तयार होईल, 1:2 होईल. या ठिकाणी वेगळाच आहे, या ठिकाणी 1:2 आणि या ठिकाणी 1:2. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या काही आकृत्या आहेत त्या आकृत्या तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. आकृत्या तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय आणखीन काय वेगळं तुम्हाला वाटतंय बघा, आणखीन काय वेगळं या ठिकाणी आपल्याला. आता इथे तर समान रेशो दिसत नाहीत. आता समान रेशो दिसत नाही म्हणजे आपण ते उत्तर काढू शकणार नाहीत. मग वेगळं काय आपल्याला करता येईल आणखीन ते आपण या ठिकाणी बघायचंय. काय दिसतंय का आणखीन वेगळं काय दिसतंय आपल्याला बघा. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतंय का, या इथे 5 भाग रंगवलेले आहेत. 5 भाग का रंगवलेले असतील बघता येते का आपल्याला. तर असे काही प्रश्न परीक्षेमध्ये असतात, कन्फ्यूज करणारे असतात. आणि असे जर प्रश्न काही कन्फ्यूज करणारे असतील तर बघा, या ठिकाणी ह्या दोघांचा रेशो समान आहेत, या दोघांचा रेशो समान आहेत, परंतु हे आणि ह्या दोघांचा रेशो हा समान नाहीत. त्यामुळे काय होणार आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न काय असेल, एकतर तो चुकीचा दिला जाईल किंवा पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 ह्या 2 प्रश्नांची उत्तर जरी भरले आपण तरी आपल्याला उत्तर मिळू शकतात. कारण स्कॉलरशिपला अशाच प्रकारचे काही प्रश्न असतात. स्कॉलरशिपची जी उत्तरसूची आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक 2 आणि 4 बरोबर, 2 किंवा 4 बरोबर, असे कधी कधी त्यांच्याकडनं ह्या चुका होत असतात. आणि चुका झाल्या की त्याला ते एकतर ते मार्क्स देत असतात किंवा त्याला ते मार्क्स देत नाही, तो प्रश्न त्या ठिकाणी कॅन्सल करत असतात. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात या ठिकाणी हे प्रश्न सोडवू शकतो.
त्याच्यानंतर हा एक प्रश्न या ठिकाणी आहेत बघा, हे सुद्धा आपण सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा, सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा जो काही त्याचा धरण्याचा दांडा आहे तो दांडा तुम्ही खाली करण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी हा जो काही भाग आहे हा असेल लेफ्ट साईडला, हा असेल राईट साईडला, आणि या ठिकाणी हा लेफ्ट आहे, राईटला असेल. ही छत्री जर उभी केली आपण तर हा असेल लेफ्ट, हा असेल राईट. हे पुन्हा उभं केलं आपण तर हे असेल लेफ्ट आणि हे असेल राईट. तर या ठिकाणी काय असेल, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे, परंतु हा स्कॉलरशिप परीक्षेला विचारला होता आणि मिस्टेक आहेत या ठिकाणी. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येत नाही, तो प्रश्न या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. त्याच्यानंतर हे प्रश्न बघा, तुमचा वेळ जास्त घेत नाही मी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 कसं आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ते तुम्ही कसं आले ते काढण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला फक्त ह्या प्रश्नाची उत्तर कशी काढायची त्याची टेक्निक्स मी तुम्हाला देतोय. सुरुवातीला मी सांगितलंय की आपण काय करायचे, प्रत्येक जो काही फॅक्टर्स आहेत हा फॅक्टर्स त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत, मग ते नंबर प्रमाणे चेंजेस होत आहेत का, क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये चेंज होत आहेत का, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये चेंज होत आहेत का, हे सगळं आपण त्या ठिकाणी बघायचंय आणि ह्या प्रश्नाची उत्तर आपल्याला काढता येतील. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे, हा सुद्धा सेम आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर हा सुद्धा सेम आहे, तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी भरलेला गोल, हा भरलेला गोल आहे, हा भरलेला आहे, हा भरलेला आहे. हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिटला, दोन्ही एकमेकांच्या अपोजिटला, दोन्ही एकमेकांच्या अपोजिटला आहे. तर अशा प्रकारे आपण एक एक फॅक्टर्स या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करायचा. ह्याच्यामध्ये काय वेगळं दिसतंय ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करायचा. कोण कोणाच्या विरुद्ध आहेत, कोण कोणाच्या विरुद्ध नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघायच्या आणि आपल्या लक्षात या ठिकाणी येऊ शकेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्यवस्थित एक एक घटक आपण या ठिकाणी बघायचा आणि तो बघितला की आपल्या सहज लक्षात त्या ठिकाणी येईल. तर बघा या ठिकाणी काय वेगळं दिसतंय. हा गोल आहे, हा गोल आहे इथे, त्याच्यानंतर हा पण गोल भरलाय, इथं पण भरलाय, इथं पण भरलाय, इथं पण भरलाय, इथं पण भरलेलं आहे. आणखीन काय वेगळं दिसतंय, हा भरलाय, हा भरलाय, हे सगळं भरलेले आहेत, हे सगळं भरलेले आहेत. आणखीन काय दिसतंय बघा, लक्षात येतंय काय, आणखीन काय वेगळं लक्षात येतंय का बघा. शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला या ठिकाणी उत्तर 100% येईल. आणखीन काय वेगळं दिसतंय का, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा, कॉन्सन्ट्रेट करा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कसं येईल ते तुम्ही सोडवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढले, तुम्ही कोणता क्रायटेरिया लावलाय, तो तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर या ठिकाणी काढा. ओके, लक्षात आले. लक्षात आले का. चला ठीक आहे, बघा इथे काय केले. हा जो काही काय म्हणूया आपण राईट अँगल सारखा दिसतोय किंवा हा जो काही राईट अँगल सारखा दिसतोय तो कुठे आहेत, न भरलेल्या भागाकडे आहेत. बघा इथं हा जो रेक्टँगल दिसतोय हा कसा आहे, न भरलेल्या भागाकडे आहेत. हा जो रेक्टँगल दिसतोय, हा जो रेक्टँगल दिसतोय न भरलेल्या भागाकडे आहेत. परंतु हा जो काही रेक्टँगल आहे, हा जो रेक्टँगल आहे तो कुठे आहेत, भरलेल्या भागाकडे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये कोणते घटक समान आहेत आणि कोणते घटक वेगळे आहेत हे आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा. हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला की नक्कीच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्याला आपण म्हणत असतो. आणखीन एक प्रश्न आहे त्या ठिकाणी, तर हा प्रश्न घ्या आणि तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल की ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम आहेत, मध्ये वेगवेगळे फॅक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्या फॅक्टर्स मध्ये कोणत्या प्रकारचे बदल होत आहेत ते बदल तुम्ही शोधायचे आणि ते बदल शोधून मग त्याचं उत्तर कोणत्या क्रायटेरियानुसार बसतंय ते आपण या ठिकाणी शोधायचे. तुमचा वेळ जास्त वाया जाऊ नयेत म्हणून मी फक्त तुमच्या पुढे प्रश्न डिस्प्ले करतोय.
आणि त्यांची उत्तरं मी या ठिकाणी सांगतोय. तुम्ही स्वतः या ठिकाणी प्रॅक्टिस करा. काही प्रश्न ते कशी सोडवायचे मी तुम्हाला सांगितले, त्यामुळे सगळे प्रश्न मी आता सांगत नाहीत, तुम्ही ते बघा, तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल. आता साधा हा जो प्रश्न आपण बघितला, तर या ठिकाणी हे दिसतंय आपल्याला, हे सर्कल दिसतोय, असा अर्धा वर्तुळ सारखा दिसतोय. तर ह्याच्या लेफ्ट साईडला हा भरलेला त्रिकोण आहे आणि राईट साईडला न भरलेला त्रिकोण आहे. ही आकृती जर तुम्ही फिरवली तर तुमच्या लक्षात येईल, हे जे आहे ते लेफ्ट साईडला येईल, हे येईल राईट साईडला. त्याच्यानंतर ही आकृती जर तुम्ही भरण्याचा प्रयत्न केला तर हा इथं अर्धा सर्कल किंवा अर्धा वर्तुळ सारखा आपल्याला दिसते. तर हे जर आपण उलटे केले तर हे येईल लेफ्ट साईडला आणि हे येईल राईट साईडला. आणि या ठिकाणी बघा, हे या ठिकाणी आपल्याला सर्कल दिसतोय, तर ह्याच्या इकडं राईट साईडला हा त्रिकोण आहे आणि लेफ्ट साईडला हा त्रिकोण आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या टेक्निकने त्याच्यामध्ये सिमिलरिटीज काय आहेत, म्हणजे समानता काय आहेत आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहेत, हा शोधण्याचा प्रयत्न करायचा. हा जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला ह्याच बेसिसवर तुम्हाला सोडवता येईल की त्याच्यामध्ये समानता काय आहेत आणि त्याच्यामध्ये असमानता काय आहेत. म्हणजे सिमिलरिटीज आणि डिसिमिलरिटीज ह्या दोन गोष्टी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर ह्याची प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. त्याच्यानंतर हा प्रश्न सुद्धा सेम आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथं सांगत नाहीत, तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आपण जवळपास 17-18 प्रश्न तुमच्या पुढे मी डिस्प्ले केले आहेत. ह्या प्रकारची जी काही प्रश्न असतात, ह्या प्रकारची जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण गटात न बसणारे पद किंवा गटात न बसणाऱ्या आकृत्या म्हणून आपण या ठिकाणी त्यांचा विचार करत असतो किंवा त्यांच्यावरील प्रश्न आपण हे सोडवत असतो. तर बघा, गटात न बसणारे पद ओळखा, तुमच्या लक्षात आले असतील. असे जवळपास आकृतीवर आधारित 10 प्रकारची प्रश्न हे आपल्याला विचारले जातात. तर आजच्या भागामध्ये आपण काय बघितले, गटात न बसणारे पद ओळखा या घटकावर आपण काही आकृत्या बघितल्या, समजून घेण्याचा प्रयत्न केल्यात. काही प्रश्नाचे फक्त तुम्हाला उत्तरं दिलीत, ती उत्तरं तुम्ही स्वतः काढा, ते उत्तर कन्फर्म आहे का, त्याच्यामधील चुका किंवा वेगळ्या आकृती तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी. तर अशा प्रकारे आज आपण आकृत्यांवर आधारित आणि बुद्धी चाचणीमध्ये हा अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे, गटात न बसणारे पद ओळखा, म्हणून आपण हा एक पाठ बघितला. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, दुसऱ्यांनाही शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. जवळपास हे आकृत्यांवर आधारित 10 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, म्हणून मी एक सिरीज घेऊन येणार आहे. ह्याच्यावर जवळपास 10 टॉपिक म्हणजे 10 सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर आज आपण पहिला भाग बघितला, याच्यानंतर मी तुमच्यासाठी दुसरा भाग घेऊन येईल. ओके, थांबूया इथं. धन्यवाद.